जीसस नेम, हालेलुया. तोच मार्ग आहे, तो सत्य आहे. जो आमचा देव मार्ग आहे, जो आमचा देव सत्य आहे, त्याच्याकडे आपण लक्ष द्यावे सर्वजण. हो हालेलुया. सर्वजण आपण काय वेळ धन्यवाद दे. आपण सर्वजण आपल्या आवाजाने प्रभूला उंचाय. आपण आपल्या उच्च स्वराने प्रभूला आपण धन्यवाद दे. आपण हालेलुया. आपण काही वेळ आपण आराधना करू. सर्वजण न शांत बसता डोळे बंद करू. आपण देवा सानिध्यामध्ये इकडे तिकडे न बघता आपण जस्ट आपण देवाकडे लक्ष लाव्या. आपलं मन, आपलं अंतकरण, आपलं हृदय आपण देवासमोर उघडू आज सर्वजण. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद राजा. सर्वजण धन्यवाद म्हणा आपण. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. येशू सत्य भी तू है, करते हम आराधना. मार्ग तू ही है, सत्य भी तू है, करते हम आराधना. आसरा तू है, आशा भी तू, करते हम आराधना. आसरा तू है, भी तू है, करते हम आराधना. करते हम आराधना. करते हम हालेलुया, 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 आमेन. हो हालेलुया, 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 आमेन. सहारा तू है, सांत्वना तू है, करते हम आराधना. सहारा तू है, सांत्वना तू है, करते हम आराधना. अनंत तू है, अतुल्य तू है, करते हम आराधना. अनंत तू है, अतुल्य तू है, करते हम आराधना. करते हम आराधना. करते हम आराधना. हालेलुया, 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 आमेन. ओ हालेलुया, 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 आमेन. आदि तू ही है, अंत भी तू है, करते हम
वैद्य भी तू है, करते हम आराधना। वतन तू ही है, वैद्य भी तू है, करते हम आराधना। करते हम आराधना यीशु जी, करते हम आराधना। हालेलुया सर्वजण हालेलुया, 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 आमेन। हालेलुया, 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 आमेन। Hallelujah, 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 amen. Oh, hallelujah, हालेलुया हालेलुया आमेन। सर्व म्हणा हालेलुया। हो मैं तुझसे प्यार करता यीशु। संध्याकाळच्या वेळी सांगू पण देवाला, देवा मी तुझ्यावरती प्रेम करतो। जगातल्या अनेक गोष्टीपेक्षा जास्त देवा तुझ्यावर मी प्रेम करतो राजा। हालेलुया 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 आमेन। म्हणे हालेलुया सर्वजण उच्च स्वराने जोरदार टाळी वाजवून धन्यवाद देऊ सर्वजण। जोरदार टाळी वाजवा आपण सर्वजण, तो आमच्यामध्ये आहे म्हणून सर्वजण जोरदार हालेलुया। देवा तुम्ही आमच्यामध्ये आहे प्रभू, तुम्ही आमच्यामध्ये फिरत आहे राजा, तुम्ही आमच्यामध्ये अद्भुत कार्य करताय राजा। देवा आज अनेक अद्भुत तुम्ही करणार आहे प्रभू, आम्ही धन्यवाद करतो राजा। अनेक अस्वस्थपणा, अनेक टेन्शन, अनेक काळजी, अनेक आजार, अनेक निराशा आज निघून जाणार आहे म्हणून धन्यवाद करतो राजा। आभार मानतो, तुम्ही मार्ग आहे राजा, तुम्ही सत्य आहे। हालेलुया हालेलुया। दोन्ही हात उंच करून म्हणे आपण हालेलुया आमेन। येशू मार्ग आहे हालेलुया, आणि येशू सत्य आहे। येशू म्हणत आहे मीच मार्ग आहे आणि मीच सत्य आहे। जगामध्ये असं कुणी म्हणलेलं नाही, फक्त येशूने म्हणलेलं आहे मीच, खात्रीपूर्वक, कारण का तो आहे म्हणून तो म्हटला मीच आहे। उभे राहावे आपण, प्रभूची आपण आराधना करूया सर्वजण।
सर्वजण.
आशिक तेरा ताळे सर्वजण आशिक में तेरा आशिक मैं हूँ तेरा मैं ना शर्माऊंगा आशिक हूँ मैं तेरा मैं ना घबराऊंगा आशिक हूँ मैं तेरा मैं ना शर्माऊंगा आशिक हूँ मैं तेरा मैं ना घबराऊंगा शांति का राजा सर्जन आया हूँ मैं यहाँ यीशु तेरे दरबार में हो तेरी सब कहेंगे दरबार में हो तेरी स्तुति दरबार में हो आराधना आया हूँ मैं यहाँ मैं आशिक तेरा यीशु मैं आशिक तेरा Jesus name, hallelujah. धन्यवाद आपण दोन्ही हात उंच करू देवा सानिध्यामध्ये आकाशामध्ये एकच नाव आहे ते नाव येशू पृथ्वीवर ते नाव आहे एकच ते नाव म्हणजे येशू ते नाव सरनावापेक्षा श्रेष्ठ नाव आहे त्या नावाची आपण आराधना करूया त्या नावासमोर आपले हात उंचवूया आपण त्या नावासमोर आपण आपले मान खाली करूया आपण हालेलुया त्या नावाला उंचवूया आपण त्या नावामध्ये आम्हाला मुक्ती आहे त्या नावामध्ये आम्हाला शांती आहे त्या नावामध्ये आम्हाला जीवन आहे यस लॉर्ड और इस धरती पर आसमां के नीचे और इस धरती सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा सबसे ऊंचा है यीशु तेरा आवाज उंचूया कबूल करूया
सबसे ऊंचा, सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा, सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। मुक्ति देता है प्रभु यीशु तेरा नाम। मुक्ति देता है, मुक्ति देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा, सबसे ऊंचा यीशु तेरा सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। शांति देता है प्रभु यीशु तेरा नाम। शांति देता है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा यीशु तेरा नाम। सब नामों में श्रेष्ठ नाम है तेरा। सब नामों में श्रेष्ठ नाम बोलिए। सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम। सब नामों में श्रेष्ठ है यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा है प्रभु यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा होना चलो जरा। सबसे ऊंचा यीशु तेरा नाम। सबसे ऊंचा यीशु तेरा। सर्व जमाना सबसे सर्वजण दोन्ही हात उंच करून सबसे ऊंचा यीशु
Thank you, हालेलुया. सर्वजण मिळून म्हणूया हालेलुया. पुन्हा एकदा मोठ्या आवाजामध्ये म्हणूया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. किती लोक हृदयापासून विश्वास ठेवता आज देव मला स्पर्श करणार, देव माझ्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला देवाकडूनच ऐकायचं आहे, आम्हाला देवाकडून शिकायचं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. ते जे शब्द आहे आम्हाला काय देत आहे? धैर्य देणार, शक्ती देणार. आम्ही समोर येणार प्रत्येक समस्यांना तोंड देण्यासाठी आम्हाला सशक्त आणि सबल बनवणार. आमेन. म्हणून आपण प्रार्थनेने देवाच्या सानिध्यात बसूया. मागच्या रविवारी ज्या विषयावर आपण मनन करतो तो आपण ज्या विषयावर आपण अभ्यास करतो तो त्या विषयाकडे पुन्हा जाण्यासाठी मी इच्छित आहे. कदाचित सर्वांच्या लक्षात असेल असं मी विश्वास ठेवतो. आज देखील त्या विषय संभवण्यासाठी जमणार नाही, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. आणि म्हणून जेवढे आज आपल्याला त्या वचनातून पुन्हा मनन करता येईल तेवढं आपण मनन करूया. पेत्राचं पत्र. सर्वजण जितके लोकांकडे बायबल आहे तुम्ही बायबल उघडू शकता. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय. प्रेज द लॉर्ड. त्याच्या 6वा आणि 7वा वचन आपण वाचू सुरुवात करूया. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 6वा आणि 7वा वचन. Praise the Lord. नाना प्रकारच्या प्रलोभने, निरनिराळ्या प्रकारच्या प्रलोभने किंवा परीक्षा ह्याबद्दल आपण अभ्यास करतो. तो मागच्या रविवारी जे लोक ह्या ठिकाणी उपस्थित नव्हते, आम्ही तुम्ही कृपा करून आपलं जे यूट्यूबवर जाऊन न विसरता त्या संदेश ऐकावे. आम्ही प्रेस त्याच्या जे उरलेला जो भाग आहे, पुढचा जो भाग आहे आज मी बोलणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. मागच्या आठवड्यात जे काही मी बोललो पुन्हा मी ते रिपीट करू इच्छित नाही आणि पुढच्या जो भागाकडे आज जाण्यासाठी इच्छित आहे. प्रेज द लॉर्ड. परीक्षा किंवा प्रलोभन किंवा मोह, कसोटी, चाचणी, आमेन, या सर्व शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितले होते. हे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये, प्रत्येक देवाच्या लेकरांच्या जीवनामध्ये येत राहणार आहे, इथून पुढेही येत राहणार. प्रेज लॉर्ड. मोह, परीक्षा, कसोटी, चाचणी ह्यांना आम्हाला काय द्यावं लागेल? आम्ही तोंड द्यावं लागेल. परंतु परीक्षा आमच्या नाशासाठी नाही तर गौरवासाठी, आम्ही मुकुट प्राप्त होण्यासाठी आम्हाला सज्ज बनवत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. टेम्पटेशन or test is not for our destruction but for the crown and the glory that we are going to get from God. Praise the Lord. Hallelujah. आमच्या नाशासाठी नव्हे, देवाकडून जे गौरव आणि मुकुट आम्हाला मिळणार आहे, आम्ही त्यासाठी आम्ही परीक्षेतून जात आहोत. परीक्षांना आम्ही तोंड द्यावं लागत आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता येशू ख्रिस्ताची परीक्षा झाली. येशू ख्रिस्ताची परीक्षा आपण बघत असताना आम्हाला असं पाहायला मिळत आहे की येशू परीक्षित जर झाला तर तुम्ही आणि आम्ही किती अधिक परीक्षांना तोंड द्यावं लागेल आम्हाला. प्रेज द लॉर्ड. द सन ऑफ गॉड वॉज गोइंग थ्रू different kinds of temptations, not 1, 2, 3 temptations, many different kinds of temptation. निरनिराळ्या प्रकारचा, नाना प्रकारच्या परीक्षेतून कोण जात आहे? प्रभू येशू ख्रिस्त आमेन जात आहे. तर
तुम्हाला आणि आम्हाला आम्ही किती अधिक परीक्षेतून जावं लागेल, किती अधिक परीक्षांना आम्हाला तोंड द्यावं लागेल. म्हणून आम्ही कधीही परीक्षांमुळे, समस्यांमुळे, प्रलोभनामुळे आमेन कसोटीस आम्हाला लावत असताना कधी कचून जायचं नाही, कधी थकून जायचं नाही. धैर्याने, विश्वासाने, आशेने आम्हाला काय करण्याची गरज आहे? पुढे 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 आम्हाला जात राहण्याची गरज आहे. हालेलुया. वी शुड नेव्हर बी टायर्ड ऑफ द टेम्पटेशन्स अँड टेस्ट that come in our life, but we have to go forward and forward, with the hope that God has given us, with the faith that God has given us. Amen. देवाने आम्हाला दिलेला विश्वास आणि आशा ह्याद्वारे आम्हाला काय करण्याची गरज आहे? पुढे जात राहण्याची गरज आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. म्हणून देवा आम्हाला परीक्षा नको आहे असं नको म्हणायचंय. जर देवाचा आत्मा आम्हाला परीक्षेतून जाण्यासाठी अनुमती देत असेल तर आम्ही देवाचा आभार मानावे. देवा धन्यवाद देतो, देवा या परीक्षेतून मला घेऊन जात आहे, कारण मला माहिती आहे की या परीक्षेचा शेवट म्हणजे काय आहे? आमच्यासाठी गौरव आहे, आमच्यासाठी मुकुट आहे. हालेलुया. सो वी शुड नेव्हर प्रे टू गॉड that Lord, we don't want to go through temptation or test in our life, but if God allows us to go through the temptations and tests, we have to thank God for that, because at the end of the temptation we will receive the crown from God, the glory from God. Amen. Hallelujah. So आपण पुन्हा ह्या वचनाकडे आपण जाऊया. मत्तेय शुभवर्तमान अध्याय 4 आपण वाचत असताना अरण्यात येशूची परीक्षेबद्दल मला पाहायला मिळत आहे. अरण्यात येशूची परीक्षा, 3 प्रकारची परीक्षा आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 3 प्रकारची परीक्षा. ओके, वाचूया आपण त्याच्या पहिला वचन वाचूया. आत्म्याने त्याला अरण्यात नेले. सुरुवातीत एक वाणी मी तुम्हाला देत आहे. प्रेज द लॉर्ड. जर पवित्र आत्मा देव आम्हाला परीक्षेतून जाण्यासाठी घेऊन जात असेल तर आमेन, आपण त्यासाठी समर्पित झाले पाहिजे. देवाला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे. देवा का परीक्षा, देवा का मला या अवस्थेतून घेऊन जात आहे असे न विचारता आभार मानावे. देवा माझ्या जीवनातील सर्व परीक्षांबद्दल, आम्ही सर्व कसोटींबद्दल देवा मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण आम्ही कधी खुरखुर करणार नाही. हालेलुया. सर्वांच्या लक्षात आले काय? आता अजून एक गोष्टी त्याबरोबर जोडून सांगतो. प्रेज द लॉर्ड. आमेन. देवाच्या अनुमतीशिवाय आम्ही कुठलेही शैतान आमची परीक्षा पाहणार नाही. आम्ही कुठलेही शैतान आमच्यावर मोह आणणार नाही. आमेन. देवाला माहिती आहे आम्ही सर्व काय देव जाणूनच आहे. आमेन. पवित्र आत्मा आमच्या बरोबर आहे, देव आमच्या बरोबर आहे. केव्हा? जेव्हा आपण परीक्षेतून जातो तेव्हा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. Hallelujah. We will never go through temptations and tests without the knowledge of God. Praise the Lord. If the Spirit of God leads us to temptation, amen, we should never murmur about that. We should never complain about that. Praise the Lord. He will be with us. He will help us to go through that temptation and become a victorious person with Him. Amen. With Christ. Amen. Praise the Lord. Hallelujah. आता पुढे जाऊया. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली. Praise the Lord. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाला, तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. काही गोष्टी मी तुम्हाला मागच्या रविवारी ह्यातून सांगितले होते. अजून काही गोष्टी पुढे सांगण्यासाठी चित आहे. लक्ष द्या सर्वजण. जेव्हा आपल्या जीवनामध्ये काही आवश्यकता, काही गरज निर्माण होतो, काही आवश्यकता, काही गरज निर्माण होत आहे आणि त्याबरोबर दारिद्र्य किंवा उपलब्धता नाही अशी अवस्था
पुरवठा नाही अशी अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण होत आहे, तेव्हा शैतान काय करतो? परीक्षा आमच्या जीवनामध्ये घेऊन येण्याची शक्यता आहे. त्याद्वारे अविश्वास, संशय आमच्या जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. सर्वांना समजलं नाही मला माहिती आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो. प्रेज लॉर्ड. गरज, आवश्यकता आणि त्या गरज पूर्ण करण्याकरता, आवश्यकता पूर्ण करण्याकरता उपलब्धता नाही, पुरवठा नाही, दरिद्री परिस्थिती. प्रेज द लॉर्ड. तेव्हा शैतान आमच्यामध्ये अविश्वास निर्माण करण्यासाठी, संशय निर्माण करण्यासाठी, अतृप्ती निर्माण करण्यासाठी काय करणार? मोह, प्रलोभन आमच्या जीवनामध्ये निर्माण करणार. प्रेज द लॉर्ड. समजलं सर्वांना? सविस्तर मी तुम्हाला सांगतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. Want and poverty, needs and poverty. So Satan can use that situation to bring temptation in our life, to bring unbelief, discontent and doubts in our life. So there is want, there is a need, but not availability. The need, the want is there in front of us, but the things that we need for that wants and needs not available. Then there can be unbelief and discontent. Praise the Lord. मी आधीमध्ये इंग्लिशमध्ये सांगतो कारण काही लोकांना मराठी समजत नाही म्हणून. ओके, लक्ष द्या माझ्याकडे. आवश्यकता आहे, गरज आहे, परंतु त्या गरज पूर्ण होण्यासाठी, आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे काय नाही? उपलब्धता नाही, पुरवठा नाही. तेव्हा आमच्यामध्ये काय निर्माण होणार? अविश्वास निर्माण होणार, शंका निर्माण होणार, असंतुष्टी निर्माण होणार. किती लोकांना समजले? येशूला भूक लागले, गरज आहे, शरीराची गरज आहे, अन्न आवश्यकता आहे, अन्न, परंतु उपलब्धता नाही, अन्न नाही देत आहे. समजले सर्वांना? अन्न गरजेचं आहे, तेव्हा 40 दिवस उपवास, मग अन्नाची गरज आहे, परंतु उपलब्धता नाही, पुरवठा नाही. मग त्या ठिकाणी शंका, अविश्वास, असंतुष्टी जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये काहीतरी वस्तू आणायचं आहे, गरजेचं आहे, परंतु पैसा नाही. देवा असं का? अविश्वास, असंतुष्टी. कुटुंबामध्ये शांती गरजेचं आहे, कुटुंबामध्ये एकता गरजेचं आहे, परंतु उपलब्धता नाही, शांती नाही, स्वस्थता नाही. मग देवा असं का? असं का? डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम टेलिंग? तुम्हाला समजत आहे की मी काय सांगत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गाडी गरज आहे, घर गरज आहे, अमुक तमुक वस्तू गरजेचं आहे, बट इट इज नॉट अवेलेबल. उपलब्धता नाही, तर काय निर्माण होत आहे? अविश्वास, शंका, अतृप्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पती पत्नी गरजेचं आहे, लेकर आम्हाला पाहिजे, आम्हाला अमुक तमुक गोष्टी पाहिजे, परंतु अजून उपलब्ध नाही, आम्हाला उपलब्ध झालं नाही. अविश्वास, संशय, अतृप्ती, असंतुष्टी जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. शैतान परीक्षा आणण्याची शक्यता आहे. आता किती लोकांना समजले? हालेलुया. तुम्ही या सर्व गोष्टी बरोबर तुमचं जीवन जरा तुलना करून बघा.
अशा अनेक गोष्टी तुमच्या जीवनामध्ये गरजेच्या आहे, आवश्यकतेची आहे, परंतु उपलब्धता नाही, उपलब्ध नाही, पुरवठा नाही. आम्ही तुम्हाला त्याचा अनुभव करू शकत नाही, तुम्हाला ते प्राप्त होत नाही. म्हणून शैतान कधी कधी निराशा, निराशा, अतृप्ती तुमच्या जीवनामध्ये आणत आहे. तुम्हाला निराशेमध्ये ढकलून नेत आहे, अविश्वासाकडे नेत आहे, देवावरचा संशय उत्पन्न होत आहे. अशा प्रकारे शैतान तुमच्या जीवनात परीक्षा निर्माण करत आहे. हालेलुया. खरोखर माझा देव कार्य करणार काय? जो खरं देवावरच आहे का माझा विश्वास? मला काय पाहिजे? मला आरोग्य पाहिजे. मला काय पाहिजे? मला काय पाहिजे? निरोगी शरीर पाहिजे. परंतु निरोगी शरीर मला उपलब्ध नाही. आजारी पडतो मी. का देवा असे होत आहे माझ्या जीवनामध्ये? 40 दिवस, किती दिवस? 21 दिवस, 7 दिवस, दिवसातून 2-3 तास मी बसतो प्रार्थनेला. मग का देवा माझ्या शरीराला गरज असलेलं आरोग्य मला प्राप्त होत नाही? अविश्वास, अतृप्ती, असंतुष्टी जीवनामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. किती लोकांना समजले? हालेलुया. येशू ख्रिस्ताच्या जीवनाच्या संबंधात हेच घडत आहे. तेव्हा काय होत आहे? आमेन. जे अवैध, अयोग्य, अन्याय मार्गाच्या द्वारे त्या गोष्टी मिळवण्यासाठी असले एक प्रयत्न. मी हे जे सांगत आहे थोडाफार समजण्यासाठी कठीण वाटत असेल, परंतु समजले तर हे तुमच्यासाठी सुटकारा आहे, आशीर्वाद आहे. प्रेज द लॉर्ड. उपलब्धता नाही आवश्यकतेच्या अनुसार. मग उपलब्धता नसल्या कारणाने त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी अवैध, अयोग्य, अन्याय मार्गाने त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी आग्रह करत आहे. ते काय चुकीचं नाही असं मला वाटते. ते काय एक कथा आहे, कथा मला माहित नाही सत्य आहे का माहित नाही. एक केरळामध्ये एक पाळक होता. एक पाळक. मग गरीब लोकांबद्दल त्यांना वाईट वाटायचे. नाही सॉरी एक चोर. ओके, पाळक दुसरा आहे ते पण तसं आहे. एक चोर होता. गरीब लोकांबद्दल त्यांना वाईट वाटायचे. गरीब लोकांबद्दल त्याला वाईट वाटायचे. बघा, अमुक व्यक्तीला अन्न नाही, अन्नाविना तो मरत आहे. आता काय करूया? ह्यांच्या घरी आज घुसूया आणि त्यांच्या घरातून काय करूया? चोरी करायचे आणि ते पैसेने त्या व्यक्तीला काहीतरी विकत आणून, मग त्यांचे काम तसंच होते. त्याला आवश्यकता आहे अन्नाची आवश्यकता, गरज आहे, परंतु उपलब्धता नाही. तर मी काय करतो? मी जातो, चोरी करतो आणि त्याच्यासाठी पुरवठा करतो. योग्य का अयोग्य? म्हणजे अयोग्य मार्गाने, अवैध मार्गाने, अन्यायाने माझी गरज किंवा दुसऱ्यांची गरज मी पुरवण्यासाठी, उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ते पापच आहे. ते नियमाच्या बाहेर नाही. नियमानुसार मी गुन्हेगार आहे. बरोबर आहे की नाही? आपल्याला पेसई मामांना माहिती आहे. आम्ही प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. म्हणजे गरज असेल परंतु अन्यायाने, अनितीने, अवैध मार्गाने त्या गोष्टी मिळवून घेणे हे गुन्हा आहे. लक्षात आले सर्वांना? शैतान त्यासाठी एक प्रेरणा, एक प्रलोभन आमच्या जीवनामध्ये निर्माण करत आहे. हालेलुया. कदाचित तुमच्या काही मानसिक गरज असेल, कदाचित तुमच्या काही शारीरिक गरज असेल, कदाचित तुमच्या काही आर्थिक गरज असेल, कदाचित काही लैंगिक गरज असेल, कदाचित काही शैक्षणिक गरज असेल, कदाचित काही कौटुंबिक गरज असेल. ते गरज तुम्हाला उपलब्धता नाही तर अवैध मार्गाने, अन्यायाच्या मार्गाने, अनितीने मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर तुम्ही पाप करत आहे. त्या प्रलोभनामध्ये तुम्ही पतन पावत आहे. तुमच्या पतन होत आहे.
Hallelujah. If you are using illegal ways to fulfill the need that you have, when there is, amen, unavailability for your needs, then that is sin. Amen. Then you will fall in temptation. किती लोकांना समजले? हालेलुया. येशू या ठिकाणी येशूच्या जीवनाच्या संदर्भात तेच घडत आहे. गरज आहे मला, अन्न गरज आहे मला, अन्न गरज आहे, पण उपलब्ध नाही. परंतु अयोग्य मार्गाने, देवाला इच्छा नाही, देवाची इच्छा नाही, त्या मार्गाने मी काही करणार नाही. माझी गरज मी भागवणार नाही. Hallelujah. I will not, fulfill my desire, my needs by choosing an illegal way, unrighteous way. समजले सर्वांना? Whatever may be your needs, तुमची गरज काय असो, there may be unavailability, उपलब्धता नसेल, पण आज लक्षात ठेवा, योग्य मार्गाने, योग्य मार्गाने, नीतीने, न्यायाने जाऊन त्या गोष्टी प्राप्त करणे देवाच्या दृष्टीने योग्य आहे. समजले सर्वांना? हालेलुया. महत्वाची गोष्ट सांग, किती लोकांना सर्वांना समजले काय? हालेलुया, हालेलुया. बघा, दुसरे एक गोष्टी आम्हाला त्यातून शिकायला मिळत आहे की जेव्हा शरीर काही गोष्टीसाठी मागत आहे, शरीर काही गोष्टीसाठी मागत आहे, तेव्हा शैतान त्या गोष्टी उपलब्ध करून देऊन आमच्या जीवनामध्ये प्रलोभन आणू शकतो. लक्ष द्या. So our body asks for something. Our body asks for something which it needs. Then Satan can bring or provide that thing to tempt us. समजलं सर्वांना? एकतर अन्याय, अनिधी, अवैध मार्गाने किंवा अधिक ते देऊन. उदाहरण सांगतो. आम्हाला विश्रांती गरजेचं आहे, शरीराला विश्रांती गरजेचं आहे. वी नीड रेस्ट फॉर अवर बॉडी. अरे विथ मी, तुम्ही माझ्या बरोबर आहात काय? शरीराला काय पाहिजे? विसावा पाहिजे. मग सैतान आपल्या कानात येऊन म्हणतो, आता निवांत झोपण्यासाठी वेळ आहे. पास्टर आज जे संदेश देत आहे एकदम संजीवनाचा संदेश नव्हे, तर तुम्ही काय करा, निवांत झोपा. कारण दिवसभर काम करून थकून आला. समज सर्वांना? विश्रांती पाहिजे. काय पाहिजे? हालेलुया. कारण शरीराची गरज आहे विश्रांती. तुम्ही दिवसभर काम करून इथे येऊन बसला आणि तुम्हाला थोडंफार विश्रांती पाहिजे, मग सैतान म्हणत निवांत झोपून टाका, काही हरकत नाही. समज सर्वांना? शरीराला काय गरज आहे? झोप. वी नीड स्लीप फॉर अवर बॉडी, फॉर प्रॉपर फंक्शनिंग. शरीर व्यवस्थित काम करण्यासाठी आम्हाला काय पाहिजे? झोप व्यवस्थित पाहिजे. सैतान म्हणणार, आज तू काय कर, चर्चमध्ये जाऊन निवांत झोप. कारण तू काल रात्री उशिराने झोपला, सकाळी लवकर उठली, म्हणून काय कर, चर्चमध्ये जाऊन निवांत 2 तास झोप काढ. कारण तुला झोपाची गरज आहे, झोप गरज आहे. किती लोकांना समजले? हालेलुया, हालेलुया. नाही तर सकाळी प्रार्थना करण्याची वेळ आहे, वचन वाचण्याची वेळ आहे, तेव्हा सैतान म्हणणार काल रात्रभर तुला झोप मिळाला नाही, आता तू काय कर, जाऊन झोप. 5 वाजले बघा, 5 वाजले, चर्चला जायचे. सैतान म्हणणार तू आत्ता मगाशी झोपले, तुला शरीर टाकलेलं आहे, अजून जरा अर्धा तास झोपा आणि 6 वाजता जावा, तेव्हा संदेश सुरू होणार. समजले?
मग शैतान आपली शरीराची गरज आम्ही जाणून घेतो आणि सांगतो, बघा बघा आम्ही तुला गरज आहे झोप, तुला गरज आहे विश्रांती, तुला गरज आहे अन्न, आम्ही तुला गरज आहे लैंगिक, आम्ही काय काय ते मनीषा, आम्ही तुला गरज आहे अमुक तमुक गोष्टी. मग मी तुझ्यासाठी पुरवठा करून देतो, मी तुला उपलब्ध करून देतो, तू वापर, उपभोग घे, संधी गमवू नको. किती लोकांना समजत आहे? हालेलुया. एकदा एक व्यक्तीने सांगितले, पास्टर ते आमच्या काम म्हणजे कठीण आहे, आमच्या काम कठीण काम आहे, आमच्या काम कबाड कष्ट करतो आम्ही. मग रात्री आम्ही जरा, कारण कबाड कष्ट करून अंग दुखते आणि मग रात्री जरा व्यवस्थित झोपायचे असेल तर जरा घ्यावं लागते, म्हणून व्यवस्थित झोप लागते. कोण म्हणतो? शैतान म्हणतो, तू दिवसभर कबाड कष्ट केलेला आहे, तुला रात्री व्यवस्थित झोपायचे असेल तू जरा घेतले पाहिजे, त्याशिवाय तुला झोप. किती लोकांना समजले? हालेलुया, हालेलुया. आधी झोप ना, काय म्हणायचं त्याला? आधी झोप, बरोबर आहे का शब्द? अधिक झोप ना, प्रमाणापेक्षा अधिक विश्रांती, प्रमाणापेक्षा अन्याय मार्ग, अनितीचा मार्ग, अयोग्य मार्ग शरीर मागत असताना शैतान पुरवठा करतो. आम्हाला म्हणता आले पाहिजे, नाही नाही, शरीर मागत असेल अमुक तमुक गोष्टी, परंतु आमेन अयोग्य मार्गाने, अन्याय मार्गाने, अवैध मार्गाने माझ्या शरीरासाठी त्याचा पुरवठा नको आहे, नको आहे. किती लोकांना समजले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना समजले? ह्या ठिकाणी शरीर, येशूचं शरीर अन्नासाठी मागत आहे, येशूचं शरीर आमेन 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 जेवणासाठी मागत आहे, परंतु आमेन उपलब्धता नाही. मग शैतान घेऊन येत आहे सल्ला, शैतान घेऊन येत आहे सूचना. ह्या मार्गाने तू काय करू शकतो? तुझ्या शरीराची गरज तू भागवू शकतो. लक्ष द्या प्रिय देवाच्या लोकांनो, शरीराला अनेक गरज आहे, निरनिराळ प्रकारची गरज आहे शरीराला. अन्न, झोप, लैंगिकता, विश्रांती, सौंदर्य, वस्त्र, असं भरपूर गरज आहे. काही गोष्टी पाहण्यासाठी, काही गोष्टी ऐकण्यासाठी, काही गोष्टी खाण्यासाठी, काही गोष्टी पिण्यासाठी, काही गोष्टी आस्वाद घेण्यासाठी शरीर मागत आहे. शैतान फुकट सहज पद्धतीने उपलब्ध करून देणार, पर तुम्ही आणि मी, आम्हाला असं म्हणता आले पाहिजे, नाही, माझं शरीर मागत आहे, परंतु शरीराची इच्छा आम्ही देवाच्या वचनाविरुद्ध, आत्म्याच्या विरुद्ध पूर्ण करून देण्यासाठी मी तयार नाही. कारण माझ्याबद्दल एक दैविक योजना आहे, माझ्यावर एक दैविक नियम आहे, माझ्या अंतःकरणामध्ये एक नियम लिहून ठेवलेला आहे. त्याच्या विरोधात मी जगू शकत नाही, वागू शकत नाही, काही देखील मी करू शकत नाही. हालेलुया. किती लोकांना समजत आहे देवाचं वचन? असे एक निर्णय मी नेहमी सांगत असल्याप्रमाणे, प्रेज द लॉर्ड, योसेफ तरुण आहे, योसेफ तरुण आहे, तरुण वयाचा, बरोबर कोणी नाही, सर्वजण त्याच्यापासून लांब आहे. एक सुंदर एक संधी त्या ठिकाणी शैतान उपलब्ध करून देत आहे. मान सन्मान मिळू शकतो, धन दौलत मिळू शकतो, आधी अनेक गोष्टी मिळू शकतो, परंतु योसेफ म्हणत आहे, नो, मला नको आहे, मला तो नको आहे, कारण अयोग्य मार्गाने त्या गोष्टी मला नको आहे. आमेन. किती लोकांना समजतंय देवाचं वचन? आम्ही शैतान, आम्ही तुमची गरज, आम्ही तुमची आवश्यकता, आम्ही तुमच्या शरीर जे काही मागत आहे त्या गोष्टी तुमच्या समोर आणून देत असताना आम्ही त्याचा आधी वापर कधी व्हायचे नाही. अन्न गरज आहे, परंतु कोण बनायचे नाही? खदाड, काय म्हणतात? खदाड बनायचे नाही. अन्न गरज आहे, परंतु कोण बनायचे नाही?
खदाड बनायचे नाही, खाण्यासाठी जगायचे नाही, जगण्यासाठी जगण्यासाठी खायचे, खाण्यासाठी जगायचे नाही. किती लोकांना समजले? काही लोक जगत आहे कशासाठी? हालेलुया. परंतु आपल्या आमच्या बरेच लोकांसारखे काही लोक जीव टिकावे म्हणून खातो. हालेलुया, हालेलुया. काही लोक शरीराला थोडा विश्रांती मिळावे म्हणून झोपतात, काही लोक जगतात झोपण्यासाठीच. चर्चमध्ये आले तर पण झोपायचे, घरी पण झोपायचे, कामावर गेले तरी तिथं पण झोपण्यासाठीच जन्म घेतलेले भरपूर लोक आहे. आधी झोप, आधी अन्न, हे सर्व काही काय आहे? देवाच्या वचनाच्या विरोधात सैतान घेऊन येत आहे. प्रार्थना करण्याची वेळ झोपतात, वचन वाचण्याची वेळ झोपतात, आम्ही चर्चमध्ये येण्याची वेळ आहे आम्ही त्यावेळी झोपतात. आम्ही प्रेज द लॉर्ड, आम्ही देवाशी बोलण्यासाठी, देवाकडून ऐकण्यासाठी संधी आहे त्या वेळ झोपण्यासाठी वापरतात. हे सर्व काही प्रलोभन कोणाद्वारे आहे? शैतानाद्वारे. त्याच वेळेत चांगला मालिका टीव्हीवर, त्याच वेळेत खेळ, क्रिकेट, फुटबॉल, काही निवडायचे, हे निवडू का, हे निवडू काय? माझे डोळे म्हणत आहे क्रिकेट बघूया, माझे डोळे म्हणत आहे सुंदर पिक्चर आहे आज टीव्ही मध्ये बघूया, माझा पोट मला सांगत आहे चला तिथे आज चांगलं जेवण आहे, चर्चा चुकूया, जाऊन जेवणासाठी आपण जाऊया. किती लोकांना समजत आहे? नाही समजत नाही कोणाला, है ना. प्रेज द लॉर्ड. केला आपल्या डोक्याच्या बाहेर आहे, वरून जात आहे, जाऊ दे आपल्या आत. हालेलुया. शरीर जे काही आम्हाला मागत आहे, आपलं डोळं जे काही आम्हाला मागत आहे, जे अगली थिंग्स, आमेन, जे काही वाईट आहे, जे काही अश्लील आहे, जे काही अयोग्य आहे, जे अवैध आहे, जे अनिधीचं आहे, आम्ही त्या गोष्टीच्या मागे न पळता आम्ही शरीर बनायचे. या शरीर मी येशूसाठी दिलेलं आहे, या शरीर येशूने विकत घेतलेलं आहे, म्हणून शैतानाचं शस्त्र म्हणून, शैतानाचा आमेन हत्यार म्हणून आमेन या शरीराला मी देणार नाही. आमेन देवासाठी शरीर मी समर्पित केलेला आहे, म्हणून या शरीराची इच्छा देवाच्या इच्छेनेच मी पूर्ण करणार आहे, दैविक मार्गानेच मी पूर्ण करणार आहे. म्हणून जेव्हा झोपायचे तेव्हा झोपा, जेव्हा विश्रांती घ्यायचे तेव्हा विश्रांती घ्या, जेव्हा प्रार्थना करायचे तेव्हा प्रार्थना करा, जेव्हा वचन वाचायचे तेव्हा वचन वाचा, जेव्हा चर्चमध्ये यायचे तेव्हा चर्चमध्ये या. इतर कुठेही काम त्या दिवशी काढायचे नाही. हालेलुया. किती लोकांना समजत आहे? प्रेज द लॉर्ड. बघा, मी पुन्हा त्या वचनाकडे येण्यासाठी इच्छित आहे. बरंच काही गोष्टी मला सांगण्यासारखं आहे, परंतु आपल्याकडे जास्त वेळ नाही. आमेन. 2 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आता. एक, गरज आणि उपलब्धता नसलेली अवस्था, आपल्यामध्ये अविश्वास, अतृप्ती, असंतुष्टी शैतान आणण्यासाठी आमेन त्या संधीचा वापर करतोय. आपण त्या समोर मानाखाली वाकायचे नाही, झुकायचे नाही, थेट उभं राहून त्याच्या विरोधात आम्हाला उभं राहण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. मला उपलब्ध नसले तरी, मला नाही मिळाले तरी मला काही हरकत नाही, मी देवाच्या नियमाने, देवाच्या वचनाने जीवन जगणार. दुसरा, शरीर जेव्हा काही गोष्टीसाठी मागत आहे तेव्हा चुकीच्या मार्गाने, अयोग्य मार्गाने आमेन आधी वापर आमेन होऊन मग शरीराला तृप्त करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे नाही. शैतान उपलब्ध करून देणार, शैतान संधी आणून देणार, शैतान आमेन परिस्थिती निर्माण करणार, अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणार. परंतु आम्ही म्हणले पाहिजे नाही, शरीर मला मागत असेल परंतु देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या इच्छेच्या विरुद्ध शरीराच्या आमेन जे अभिलाषा आहे, आग्रह आहे, मी पूर्ण करून देणार नाही. आमेन. किती लोकांना समजले? प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यासाठी इच्छित आहे. ह्या ठिकाणी येशूला येऊन सैतान काय म्हणत आहे? तू देवाचा पुत्र आहेस तर, तू देवाचा
पुत्र आहेस तर. मग असं कसा प्रश्न, तू देवाचे पुत्र आहेस तर. काही वेळेपूर्वी, काही दिवसापूर्वी एक घोषणा स्वर्गातून, एक आकाशवाणी. काय आहे आकाशवाणी? हा माझा परमप्रिय पुत्र, ह्याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. एक आकाशवाणी येत आहे काही दिवसांपूर्वी. जास्त दिवस नाही झाले, 40 दिवस है ना. लगेच त्या ठिकाणी एक प्रश्न उत्पन्न होत आहे. कशाबद्दल? शैतान एक प्रलोभन आणत आहे. खरोखर तू देवाचे पुत्र आहेस काय? खरोखर देव तुझा पिता आहे काय? खरोखर तू देवाचे पुत्र आहेत काय? खरोखर देव तुझा पिता आहेस काय? Praise the Lord. म्हणजे आपलं जे पुत्रत्व, आम्ही देवाचे जे पितृत्व, ह्यावर आम्ही शंका आणण्यासारखे काही परिस्थिती. Questioning the fatherhood of God and our sonship. मी खरोखर देवाचा पुत्र आहे काय? खरोखर मी देवाचे लेकरू आहे काय? खरोखर देव माझा बाप आहे काय? मी त्यांच्यावर अवलंबून राहिले पाहिजे काय? त्याने माझ्यावर जे जबाबदारी दिलेला आहे, कर्तव्य दिलेलं आहे, त्या कर्तव्य मी पूर्ण केले पाहिजे काय? मी त्यांच्याशी विश्वासू राहिले पाहिजे काय? मी त्याच्या संबंधात राहिले पाहिजे काय? खरोखर तो माझा पिता आहे का? मी त्याचा पुत्र आहे का? तू पुत्र आहेस तर, तू खरोखर पुत्र असेल तर 40 दिवस उपासानंतर लगेच स्वर्गदूतांना पाठवून अन्न पुरवठा झाल्यास. एलियाला देवाने दिव्यदूतांना पाठवून अन्न पुरवठा केल्याप्रमाणे. आमेन. हे जो अरण्यात तू असताना इथं कोण नाही तुझ्या बरोबर, तुला भूक लागलेला आहे. आमेन. त्या दिवशी परमप्रिय पुत्र आहे असे तुझ्याबद्दल घोषणा झाले. आता तो पिता कुठं आहे? खरोखर त्या वाणी स्वर्गातूनच आली काय? तू एवढं संकटातून निघून जात आहे, एवढं कठीण अवस्थेतून निघून जात आहे, एवढं ओझ तुमच्यामध्ये आहे, एवढं भरपूर गरज तुमच्या जीवनामध्ये आहे. खरोखर तू देवाचा पुत्रच आहे काय? आपलं लेकर 40 जाऊ दे, एक दिवस किंवा एक टाइम त्यांना अन्न नसेल तर आपण काय करतो? कसं तरी त्यांना अन्न. पूर्वीच्या काळामध्ये आई वडील आमेन 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 त्यांच्या धोतर असेल किंवा ना ते काय म्हणायचं आपण, असे एकदम घट बांधून, त्यांना अन्न नाही, त्यांना भूक लागत आहे, परंतु ते घट बांधून ठेवून लेकरांना जे उरलं ते आहे ते देणार अनेक आई वडील होते. त्यांना खायला नाही, ते भुकेले राहत आहे, परंतु माझा लेकरू बरोबर. एक आपल्यातील एक मुलगीने मला सांगितले, पास्टर मी ना त्याच्या बरोबर आकडा माझ्या लक्षात नाही, एवढे माझ्या बस तिकीट होते कामावरून घरी येण्यासाठी, परंतु मी एवढे चालत जातो आणि ते पैसा मी शिल्लक ठेवून माझ्या भाऊ बहिणींना काहीतरी बिस्किट आणून देण्यासाठी मी त्या पैसा रिकाम म्हणजे शिल्लक ठेवतो. बसने ना जाता चालत जाऊन मी काय करतो, पैसा साठवतो. आणि कारण घरी गेल्यावर माझ्या भाऊ बहिणींना माझ्यापेक्षा लहान आहे, त्यांना काही खायला नसतात, घरात अडचण आहे, त्यांना काहीतरी बिस्किट आणून द्यायचे, म्हणून मी चालत 3-4 किलोमीटर चालत जातो. समजलं ना? आपल्या लेकर भुकेने राहणे आम्हाला कोणाला ते बघायला आवडत नाही, मला वाईट वाटत, दुःख वाटते. मग खरोखर तू देवाचा पुत्र आहे काय? 40 दिवसानंतर काहीतरी तुझ्यासाठी देव बाप
एवढं चांगलं तुझ्या जीवनामध्ये येण्यासाठी अनुमती दिली असते काय? जर देव तुझा बाप असेल तर, तू खरोखर देवाचा पुत्र असेल तर. किती लोकांना समजत आहे? कधी कधी शैतान अशा प्रकारचे प्रश्न आमच्या मनामध्ये आणून टाकत आहे. तू खरोखर देवावर विश्वास, खरोखर देव जिवंत आहे काय? खरोखर देव सर्वसमर्थ आहे काय? खरोखर देव पुरवठा करणार काय? Hallelujah. Raising, different kinds of negative questions in our mind regarding our sonship and God's fatherhood. If you are the son of God, God had provided something for you. God would never have allowed you to go through this difficult situation, this great affliction. कठीण अवस्थेतून जायला देव संधी दिली नसती, अनुमती दिली नसती. कधी कधी विचारतो आपण, देवा तू माझा बाप आहे ना, मी तुझ्या मुलगी आहे ना, मग का मी या अवस्थेतून जातो? का या अवस्थेने तोंड देण्यासाठी माझ्या जीवनात संधी येत आहे? शैतान कधी कधी आमच्या कानात येऊन सांगतो, तू खरोखर देव तुझ्या जिवंत आहे का? खरोखर देवाला तू अनुसरतो काय? खरोखर देव तुला पाहत आहे असं वाटते? नाही, देव तुझ्यासाठी काही करणार नाही असे कधी कधी शैतान येऊन कानात सांगत असतो. आधी संध्याकाळी लक्षात ठेवा, आमेन. जेव्हा अशा प्रकारचं प्रलोभन आमच्या जीवनामध्ये येत आहे, तेव्हा योबाने सांगितल्याप्रमाणे आम्हाला सांगता आले पाहिजे. योबाने काय सांगितले? जर तो मला मारत असेल तर मारू दे, मी मरायला तयार. जर तो मला भुकेल असे सोडत असेल तर मी तयार. मला अन्न काही नसेल तयार, परंतु मी त्याच्या विरुद्ध खुरखुर करणार नाही, मी त्याच्या विरुद्ध बोलणार नाही. मला मारायचं काय? मारू दे. मला अन्न पुरवठा करणार नाही काय? राहू दे. माझा आजार बरं करणार नाही काय? राहू दे. परंतु त्याच्यावरच मी भरोसा ठेवणार, त्याच्यावरच मी अवलंबून राहणार, त्याच्यावरच माझी आशा आणि विश्वास. हालेलुया. आमेन. त्याला सोडून मी कधी जाणार नाही. हालेलुया. जे काही देवाने दिले देवाने घेतले. आमेन आमेन. मी नग्न आलो, नग्न मी परत जाणार आहे. म्हणून कधीही माझ्या नुकसानाबद्दल, माझ्या संकटाबद्दल, माझ्या अडीअडचणीबद्दल देवाविरुद्ध तक्रार करणार नाही, कुरकुर करणार नाही, निराश होणार नाही. कारण आमेन, जर तो मला मारू टाकत असले तरी स्वीकारलं मी तयार आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवूनच जीवन जगणार. योबा बरोबर तुम्हाला मला सांगता येणार काय? काही लोक असं म्हणतात, येशूने मला बरं केले तर मी विश्वास ठेवणार. येशू मला बरं, हा, माझ्यासाठी काय नवीन काम जर देव देत असेल तर, हा, माझा आजार बरं करत असेल तर, समजले? त्या तर नको. आजार बरं करो ना करो, मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. काम मिळो ना मिळो, समस्या निघून जावो ना जावो, मी त्याच्यावर विश्वास ठेवणार. मी त्याच्यावर अवलंबून राहणार. त्या प्रलोभनामध्ये कधीही आम्ही काय करायचं नाही, पतन पोहायचं नाही, आपण पडून जायचं नाही. हालेलुया. किती लोकांना समजले? प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. बघा, शैतानाची एक महान कुयुक्ती आहे. काय आहे कुयुक्ती? काय आहे कुयुक्ती? देवाने जे काही आमच्याशी बोलले त्या वचनावर, त्या शब्दावर काय आणत आहे? संशय आणत. 40 दिवसापूर्वी देवबापाने सांगितले, हा माझ्या देवाकडून आलेली वाणी आहे, देवाने बोलले, देवाचा शब्द आहे. त्यावर पकडून आता कोण सांगत आहे? तू देवाचा पुत्र असेल तर, तू देवाचे पुत्र आहे तर. देवाने जे काही आमच्याशी बोलले, देवाने आमच्याशी जे काही बोलले, देवाने आम्हाला जे काही शिकवले, देवाने जे वचन आम्हाला दिलेलं आहे, शब्द दिलेला आहे, आम्ही त्या शब्दावर, वचनावर आम्ही कधी कधी संशय सैतान आणत आहे. खरोखर वचनात तसंच लिहिलेलं आहे काय? हे जे वचन आहे खरोखर पवित्र आत्माद्वारे आहे काय? खरोखर हे दैविक वाणीच आहे काय? जेव्हा संकटांना, समस्यांना, अडीअडचणींना आपण तोंड देतो, तेव्हा देवाने दिलेल्या शब्दावर, देवाच्या वचनावर काही निर्माण होत आहे? अविश्वास,
आमेन संशय शंका निर्माण होता आहे. आमेन, हालेलुया. देव अविश्वासू आहे, देव अप्रामाणिक आहे, देव अन्याय करत आहे. आमेन, देव असं माझ्याबद्दल करायचे नव्हते. आमेन, देव त्याचं वचन पूर्ण करत नाही. कधी कधी आमच्या मनामध्ये असे काही विचार निर्माण होत आहे. आमच्या विचारावर, आमच्या कल्पनेवर कोण नियंत्रणात आहे? शैतान. येशू म्हणणार, तू काय पण बोला, तू काय पण सांगा, मी देवाचा पुत्र आहे, तू माझा बाप. परवा जे काही माझ्याबद्दल सांगितले ते सत्यच. मी कधीही त्या शब्दावर मी संशय खाणार नाही, शंका बाळगणार नाही. हालेलुया. जरी माझा पुरवठा झाले नाही, जरी अन्न न मिळता मी मेलो तरी काही हरकत नाही, परंतु जे काही देवाने बोले ते सत्यच आहे, खरंच आहे. मी कधीही त्यावर काय करणार नाही, संशय धरणार नाही. हालेलुया, हालेलुया. सर्वांना समजले काय? म्हणजे या ठिकाणी सैतान काय करता आहे? सैतान काय करता आहे? म्हणजे अप्रत्यक्षरित्या है ना, प्रत्यक्षाने नव्हे तर अप्रत्यक्षरित्या, सरळ नव्हे, इनडायरेक्टली काय करता आहे? सांगत आहे, देव तुझा बाप नाही, तू देवाचा पुत्र नाही, मी जे सांगतो तसं करा आणि खावा आणि प्यावा. समजले सर्वांना? हालेलुया. कधी कधी डायरेक्ट सैतान हल्ला करत नाही, इनडायरेक्टली, अप्रत्यक्षिक मार्गाने सैतान कधी कधी येतोय. आमेन. येऊन हवेला विचारत आहे, खरोखर खरोखर परमेश्वरने असं सांगितलं काय? है ना, कधी कधी खरोखर असं आम्हाला सैतान विचारतो, खरोखर देवाने तुम्हाला सांगितलंय काय? तुझा विश्वास खरोखर आहे काय? तुझी आशा खरोखर आहे काय? खरोखर देवाने सांगितले काय? खरोखर देवाने तुझ्या पाचरण केले काय? खरोखर देवाने तुम्हाला सेवेसाठी नेमले काय? आमेन. खरोखर तुझा देव विश्वास आहे काय? देवाच्या शब्दावर अविश्वास कधी कधी निर्माण झाले काय? त्याच्या काही दिवसांपूर्वी, काही दिवसांमध्ये काही समस्यातून जात असताना, काही अडचणीतून जात असताना, खरोखर मी जे विश्वास ठेवले बरोबर आहे काय? मी जे मार्ग निवडले बरोबर आहे काय? माझी प्रार्थना बरोबर आहे काय? असं काही प्रश्न कधी कधी आमच्या जीवनात निर्माण होत आहे. आज संध्याकाळी मी तुम्हाला सांगू इच्छितो, शैतान तुमच्या मनामध्ये संशय टाकण्यासाठी प्रयत्न करत असताना तुम्हाला काय पाहिजे? तुमच्या जो संशिप आहे, पुत्रत्व आहे, ह्याबद्दल तुम्हाला काय पाहिजे? खात्री पाहिजे. देवाच्या पितृत्वाबद्दल तुम्हाला खात्री पाहिजे. काही पण होऊ दे, देव माझा बाप, मी त्याचा पुत्र. पुरवठा होऊ दे ना होऊ दे, आमेन, तो माझा बाप, मी त्याचा पुत्र. आजार बरं होऊ दे ना होऊ दे, मी त्याचा मुलगा आहे, तो माझा बाप आहे. मिळो ना मिळो, तो माझा बाप, मी त्याचा मुलगा, असं म्हणता आले पाहिजे. समजले सर्वांना? येणार दिवसांमध्ये कदाचित अनेक प्रलोभनांना, अनेक समस्यांना, परीक्षांना तोंड द्यावं लागेल, परंतु नेहमी तुम्हाला असं म्हणता आले पाहिजे की देव माझा बाप आहे, मी त्याचा संतान आहे. आमेन. काही झाले तरी माझ्या बापाला मी सोडणार नाही. आमेन. त्याच्यावरचा विश्वास कधीही मी नष्ट करणार नाही. हालेलुया. किती लोकांना समजले? हालेलुया. हे सर्वात एक महान शस्त्र आहे आपल्या हातात. काय आहे? आपला पुत्रत्व ना, पुत्रत्व म्हणतो संक्षिप्त, पुत्रत्वाबद्दल खात्री, देवाच्या पितृत्वाबद्दल खात्री. कोणाला होता? येशूला होता. तसं तुम्हाला आणि आम्हाला आमच्या जीवनात असेल तर आम्ही कधी परीक्षेसमोर हरणार नाही, कधी आमच्यामध्ये अविश्वास, शंका निर्माण होणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वेळ संपली. आज एक गोष्ट सांगून मी बंद करतो. उरलेला भाग येणार दिवसांमध्ये आपण बघूया. प्रेज द लॉर्ड. आता बघा, येशू जर त्या धोंडांना भाकरी होण्याकरिता आज्ञा दिले तर होणार का? नाही होणार. इसी आहे ना उत्तर. होणार. समुद्राला शांत करणारा, द्राक्षरस पाणीतून द्राक्षस बनवणारा, आमेन, खडकातून पाणी बाहेर काढणारा, सूर्य चंद्राला थांबवणारा, वादळाला, समुद्राला शांत करणारा, मेलेल्यांना उठवण्यासाठी सामर्थ्य असलेला त्या येशूला एक
वस्तूपासून भाकरी निर्माण करणे सोपं आहे, इझी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे देवाने त्याला जे सामर्थ्य दिलेलं आहे, किंवा येशू मध्ये जो सामर्थ्य आहे, येशू मनुष्य या नात्याने, ओके, येशू मध्ये जो सामर्थ्य आहे, येशू मध्ये अधिकार आहे, ते अधिकार स्वतःच्या फायद्यासाठी देवाची इच्छा आणि मार्ग सोडून वापरणार नाही, असे निर्णय येशू मध्ये आहे. लक्षात आलं सर्वांना? मला देवाने अधिकार दिलेला आहे, मला देव बापाने शक्ती दिलेला आहे, ताकद दिलेला आहे. कशासाठी? निसर्गावर, लोकांवर, वस्तूंवर, व्यक्तींवर मला ताकद आहे, अधिकार आहे, शक्ती आहे. परंतु माझ्या स्वतःची गरज स्वार्थपणे त्याचा वापर करण्यासाठी मी तयार नाही, असे एक निर्णय कोणामध्ये आहे? येशूमध्ये आहे. आज ऐका देवाच्या लोकांनो, एक मोठे प्रलोभन आहे. आज देवाचा लोक किंवा सेवक वर्ग किंवा देवाचे विश्वासाचे जे लोक आहे, त्या लोक तोंड देतात. देवाने मला जे कृपादान दिलेलं आहे, जे वरदान दिलेलं आहे, जे क्षमता दिलेलं आहे, ते कशासाठी मी वापरले पाहिजे? फॉर व्हॉट शुड आय यूज दॅट? कशासाठी मी वापरले पाहिजे? टू हुम शुड आय यूज दॅट? फॉर माय सेल्फ और फॉर अदर्स? माझ्यासाठी किंवा इतरांसाठी? मला देवाने कृपादान दिलेलं आहे, एक क्षमता दिलेला आहे, एक वरदान दिलेलं आहे. गॉड हॅज गिव्हन मी अ गिफ्ट. God has given me a ability. Whom should I use it for? What should I use it for? मी कोणासाठी वापरले पाहिजे? कशासाठी वापरले पाहिजे? Should I use it for myself? मी माझ्यासाठीच वापरले पाहिजे काय? Should I use it for my selfish motives? माझ्या स्वार्थ इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरले पाहिजे काय? समजले सर्वांना? नो, कधी नाही. तर कशासाठी? इतरांसाठी आणि त्यांच्याद्वारे देवाचे गौरव होण्यासाठी. सो आय शुड यूज द गिफ्ट दॅट आय हॅव गॉट फ्रॉम गॉड, द एबिलिटी दॅट आय हॅव गॉट फ्रॉम गॉड. I should be used for the blessing of others and for the glory of God. इतरांच्या आशीर्वादासाठी आणि देवाच्या गौरवासाठी माझ्या वरदानाचा वापर झाले पाहिजे, माझ्या क्षमतेचा वापर झाले पाहिजे. माझी प्रसिद्धीसाठी नव्हे, मला प्रशस्ती मिळवण्यासाठी नव्हे, मला कीर्ती मिळवण्यासाठी नव्हे, मला संपत्ती मिळवण्यासाठी नव्हे, मला धन दौलत मिळवण्यासाठी नव्हे. इट इज नॉट फॉर मायसेल्फ, माझ्या स्वतःसाठी नव्हे, बट आय शुड यूज इट फॉर अदर्स. मी इतरांसाठी वापरले पाहिजे, ऑल्सो फॉर द ग्लोरी ऑफ गॉड, आणि देवाच्या गौरवासाठी मी वापरले पाहिजे. आजूबाजूला बघा, परिसरात बघा, देवाने जे काय दिले कशासाठी वापरला जात आहे, कोणासाठी वापरला जात आहे? मला लोकांसमोर दाखवण्यासाठी, मला दुसऱ्यांसमोर प्रदर्शित करण्यासाठी, टू एक्झिबिट मायसेल्फ बिफोर अदर्स, फॉर माय फेम, फॉर माय वेल्थ, माझ्या कीर्ती आणि माझी कीर्ती, माझी संपत्ती मला प्रदर्शन करण्यासाठी मी वापरतो काय? Am I using it for the glory of God and for others? देवाच्या गौरवासाठी, इतरांसाठी वापरतो काय? किती लोकांना समजतं? हालेलुया. येशूला माहिती आहे देवाने त्याला दिले अधिकार आहे, शक्ती आहे, सामर्थ्य आहे, कर्तव्य आहे. स्वतःसाठी नव्हे, इतरांसाठी आहे, मानवांसाठी आहे, भावी लोकांसाठी आहे. ह्याची खात्री कोणाला आहे? येशूला आहे. तेच तुम्हाला आणि मला आमच्या आणि जीवनामध्ये त्याची गरज आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा शब्द मी तर समाप्त करू इच्छितो. अजून पहिली जी परीक्षा आहे ती अजून संपली नाही. आमेन. त्यातून अजून भरपूर गोष्टी आम्हाला शिकण्यासारखं आहे, पण वेळ नाही म्हणून मी इथं बंद करतो. देवाने अनुमती दिली तर येणाऱ्या दिवसांमध्ये आपण बघूया.
आपले डोळे बंद करूया. आपण सर्वजण प्रार्थना करूया. हालेलुया.